नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लर्नेक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर. आज आपण इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयातील तिसरा घटक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे अंकाची स्थानिक दर्शनी किंमत व विस्तारित रूप. आता ही काय भानगडे हे व्हिडिओमध्ये आपण समोर बघूयात. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण आपल्याला 3 टॉपिक कव्हर करायचे आहेत. अंकांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. सर्वप्रथम आपण अंकांची दर्शनी किंमत समजून घेऊयात. दर्शन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट समोरून पाहणे. आता बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो होतो, 5 अंकी संख्या कशी लिहायची. ठीक आहे. आता बघा, आपण एक संख्या लिहूयात. उदाहरणार्थ 24,785. 24,785. ठीक आहे. आता बघा, या संख्येमध्ये एकक दशक कोण आहेत पहा. एकक स्थानावर आहेत 5, दशक स्थानावर आहेत 8, शतक स्थानावर आहेत 7, हजार स्थानावर आहेत 4 आणि 10,000 स्थानावर आहेत 2. ठीक आहे. आता सर्वप्रथम समजून घेऊयात की या अंकांची दर्शनी किंमत काय आहे. दर्शनी म्हणजे आता जी तुम्हाला दिसायली. आता मला सांगा, या 5च्या जागी तुम्हाला काय दिसतंय, तर याला इथे आपल्याला दिसते 5, म्हणून या 5ची दर्शनी किंमत आहे 5. या 8ची दर्शनी किंमत किती आहे, याची दर्शनी किंमत आहे 8च. या 7ची दर्शनी किंमत किती आहे, याची दर्शनी किंमत आहे 7. त्यानंतर या 4ची दर्शनी किंमत किती आहे, ती आहे 4. आणि या 2ची दर्शनी किंमत किती आहे, ती आहे 2. बघा, आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, दर्शनी किंमत म्हणजे काय, दिसणारी किंमत. कोणती किंमत, दिसणारी. बघा, दर्शनी म्हणजेच याला आपण कंसात लिहूत दिसणारी, जी आपल्या डोळ्यांना दिसायली ती. ज्या संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही तो अंकच असतो. आलं लक्षात. मग याचे उदाहरण आपण घेतले. 5ची दर्शनी किंमत 5, 8ची 8, 7ची 7, 4ची 4 आणि 2ची 2. अशा पद्धतीने अजून एक उदाहरण बघूयात. बघा, 36,384. यामध्ये या 3ची दर्शनी किंमत किती आहे सांगा. कॉमेंट करा खाली, सांगा. बघा, या 3ची दर्शनी किंमत आहे 3. किती आहे, 3. आलं लक्षात. म्हणजे जी दिसायली तीच किंमत आपल्या दर्शनी किंमत लिहायची. आलं लक्षात. आता पुढचा मुद्दा समजून घेऊयात, ज्यामध्ये आपल्याला शिकायचंय स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमत ही सोपी आहे, दिसायली. पण स्थानिक म्हणजे काय, त्याचं स्थान, त्याची जागा. आता परत आपण एकदा एक नवीन उदाहरण घेऊयात आणि स्थानिक किंमत समजून घेऊयात. बघा, लहान उदाहरणापासून सुरू करूयात. आपल्याजवळ आहेत 35 रुपये. किती आहेत, 35 रुपये. ठीक आहे. आता जर आपण याच्यामध्ये एकक पाहिलं सुट्टे, तर किती आहेत आपल्याजवळ, 5. किती आहेत, 5. म्हणजे या 5ची किंमत किती आहे, 5. 5ची किंमत किती आहे, 5. आलं लक्षात. मग आता मला सांगा, आपल्याजवळ 35 रुपये, त्यामधले हे 5 आहेत. मग इथं किती उरले, तर हे जे स्थान आहे हे आहे दशक. म्हणजे आपल्याजवळ हे आहेत 30 रुपये. किती रुपये आहेत, 30 रुपये. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत आहे 5 आणि या 3ची स्थानिक किंमत किती आहे, 30. किती आहे, 30. बघा, स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत कशावरून ठरते, तर ती ठरते संख्येमध्ये तुमचं स्थान किती क्रमांकाला आहे. चला आता पुढचं एक उदाहरण घेऊयात. 4,527. बरं 23 घेऊयात. 4,523. आता बघा, यामध्ये आपल्याला पाहायचंय स्थानिक किंमत. या 3ची स्थानिक किंमत किती आहे, याची आहे 3. किती आहे, 3. आता या 2ची स्थानिक किंमत किती आहे, 2. बघा, एकक दशक, 2 दशक स्थानावर आहेत. मग या 2ची स्थानिक किंमत किती आहे, याची आहे 20. किती आहे, 20. मग या 5ची स्थानिक किंमत किती आहे, एकक दशक शतक. 5 शतक म्हणजे किती, 500. मग या 5ची स्थानिक किंमत आहे 500. आणि हजार स्थानावर कोण आहे, तर 4. मग या 4ची स्थानिक किंमत किती आहे, तर ती आहे
4000 किती आहे? 4000. आलं लक्षात? बघा, या पद्धतीने आपण स्थानिक किंमत सांगतो. आता अजून एक फरक समजून घेऊयात. बघा, 3ची स्थानिक किंमत 3च आहे. आता या ठिकाणी आपण काय करू, याची दर्शनी किंमत सुद्धा घेऊ, जो मागचा मुद्दा होता. बघा, 3ची दर्शनी किंमत किती आहे? 3च. 2ची स्थानिक किंमत आहे 20, पण दर्शनी किंमत किती आहे? 2. 5ची स्थानिक किंमत आहे 500, पण दर्शनी किंमत किती आहे? 5. 4ची स्थानिक किंमत आहे 4000, पण दर्शनी किंमत किती आहे? 4. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? एकक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्ही कशा आहेत? समान आहेत. बाकीच्या अंकांच्या स्थानिक आणि दर्शनी किंमती समान नाहीत. आलं लक्षात? आता अजून एक उदाहरण घेऊयात आणि स्थानिक किंमत परत समजून घेऊयात. बघा, पुढचं उदाहरण आहे 45,789. 45,789. आता यामध्ये समजून घ्या. सांगा आता, या 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9. किती आहे? 9. 8 हे दशक स्थानावर आहेत, म्हणून 8ची स्थानिक किंमत किती आहे? 80. किती आहे? 80. 7 हे शतक आहेत, म्हणून 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7 शतक म्हणजे 700. 5 हे हजार स्थानावर आहेत, म्हणून 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5000. किती आहे? 5000. आणि 4 हे 10,000 स्थानावर आहेत. बघा, कोणत्या? 10,000, म्हणून याची किंमत आहे 40,000. किती हजार? 40,000. तर अशा पद्धतीने ही प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत उजवीकडून डावीकडे जाताना एक एक शून्य वाढत जातो. बघा, आलं लक्षात? एक एक शून्य वाढत जातो. आणि इथे हे तुमच्या लक्षात येईल की 4 10,000 आणि 5,000. 4 10,000 म्हणजे 40,000 आणि 5,000 या दोन्हीला आपण एकत्र का वाचतो? तर या दोन्हीची बेरीज करून, कारण हे दोन्ही हजार हजार आहेत. काय आहेत? दोन्ही हजार हजार. तर अशा पद्धतीने अंकाची दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार बदलणारी किंमत. त्यानंतर या घटकातील सर्वात महत्त्वाचा पुढचा घटक आहे तो म्हणजे विस्तारित रूप. आता या ठिकाणी आपल्याला जागा आहे. बघा, विस्तारित रूप. आता तुम्ही नुकतेच इयत्ता 4थी मध्ये जाणार, त्यामुळे तुम्हाला विस्तारित रूप सुद्धा फक्त 5 अंकापर्यंतच विचारले जाऊ शकते. यामध्ये 2 प्रकार असतात. एक, तुम्हाला विस्तारित रूप दिले जाते आणि त्यावरून संख्या तयार करायची असते. दुसरं, अशी संख्या दिली जाते, तिचं विस्तारित रूप करायचं असते. ठीक आहे, आता आपण उदाहरण घेऊयात आणि विस्तारित रूप म्हणजे काय ते शिकवतो तुम्हाला. बघा, एक संख्या घ्या 47,952. ठीक आहे. आता आपण स्थानिक किंमत शिकलो. 2ची स्थानिक किंमत 2 आहे, 5ची 50 आहे, 9ची 900 आहे, 7ची 7,000 आहे आणि 4ची 40,000 आहे. आता आपल्याला फक्त काय करायचंय, यांचं स्थानिक किंमती ह्या उलट क्रमानं लिहायच्या. सर्वप्रथम लिहायची 4ची. 4ची किती आहे? 4ची आहे 40,000. किती आहे? 40,000. बघा, त्यानंतर द्यायचं अधिकचं चिन्ह. मग 7ची किती आहे? त्याची आहे 7,000. किती हजार? 7,000. त्यानंतर 9ची आहे 900. त्यानंतर अधिक, मी खाली घेतो, जागा नाहीये, 5ची आहे 50. आणि त्यानंतर 2ची आहे 2. अशा पद्धतीने ही स्थानिक किंमत अंकांची. आलं लक्षात? काय करायचं आपल्याला? अंक लिहायचे, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे, म्हणजे आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत मिळते. पण शक्यतो एकक दशकनुसार जा, जेणेकरून संकल्पना तुमच्या डोक्यात जर राहिली तर तुम्हाला समोर चालून अवघड जाणार नाही. आलं लक्षात? 10,000. तर अशा पद्धतीने. आता अजून एक उदाहरण पाहूया स्थानिक किमतीचं. ठीक आहे, बघा, 27,908. ठीक आहे. बघा, आता उलट क्रमांक परत जाऊ. 2ची स्थानिक किंमत मोजा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 10,000 2दा आलं, 20,000. बघा, 20,000 अधिक एकक, दशक, शतक, हजार, 7,000. अधिक 9ची किती आहे? एकक, दशक, शतक. 9 शतक म्हणजे 900.
अधिक, आता इथं शून्याची की स्थानिक आणि दर्शनी किंमत शून्यच असते, काही फरक पडत नाही. आणि 8 एककची 8. तर या पद्धतीनं आपण संख्येचं विस्तारित रूप लिहू शकतो. आलं लक्षात? आता याचं उलट करूयात आपण. आता काय करूयात आपण, एक विस्तारित रूप मी तुम्हाला देतो, त्यावरून आपण संख्या शोधूयात. बघा कशी शोधाते. बघा आता आपण विस्तारित रूपावरून संख्या शोधूयात. पहा 40,000 अधिक 2,000 अधिक 300 अधिक 20 अधिक 7. आता अशा वेळी काय करायचं, जेव्हा आपण विस्तारित रूप करतो तेव्हा आपण अगोदर डावीकडून घेतो, पण आता आपण उजवीकडून संख्या लिहायला सुरुवात करूया. अगोदर बघा एकक किती आहेत, 7 आहेत, एकक लिहायचे 7. दशक किती आहेत, एकक 2 आहेत, मग दशक लिहायचे 2. शतक किती आहेत, 3 शतक, मग लिहायचे 3. हजार किती आहेत, 2, मग लिहायचे 2000. आणि 10,000 किती आहेत, 4, मग लिहायचे 4. ठीक आहे. आता सेम असंच एक उदाहरण घेऊयात, त्यामध्ये थोडासा बदल करतो मी. बघा सेम उदाहरण 40,000 अधिक 200 अधिक 7. आता या ठिकाणी आपल्याला फक्त 3 संख्या दिलेल्या आहेत विस्तारित रूपात, आणि त्यांच्यावरून आपल्याला विस्तारित रूप करायचं आहे. सॉरी, विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या करायची आहे. बघा सर्वप्रथम घ्या एकक किती आहेत, 7. त्यानंतर घ्या दशक, आहे का काही दशक, नाही, मग तिथं द्यायचा 0. मग घ्या शतक, शतक किती आहे, 2. मग घ्यायचं हजार, हजार काही आहे का, नाही, मग तिथं घ्या 0. आणि 10,000 किती येतं, 4. बघा 40,207, 40,207. अशा पद्धतीने हे विस्तारित रूप आणि त्याचं विस्तारित रूपावरून मूळ संख्या कशी शोधायची हे दोन्ही आपण पाहिलेले आहेत. जर घटक समजला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. थँक्यू.